ओके, सो या लेक्चरमध्ये पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. डाउट्स कुठले कुठले जरा चेक करा. फाईन. जस्ट अ सेकंड. याच्यामध्ये बघा कुठले डाऊट आहेत आता. 58, 58 आहे का? 59, 59 बघा. 60, 61, 60, 61, 60, 61 नाही. अप टू 64, 9, 65, 66, कुठला करायचा बघा मी. 65, 66, ओके. डायरेक्टली 75 आणि 79 आहे. ओके, त्याच्या आधी कोणाचा आहे का? एक्सरसाइज 1 मधले डायरेक्टली डाऊट सांगा तुमचे. 75, 79, ओके. अप टू 69 कुठला आहे? नाही. 70, 71 कॉमन पोटेन्शियल वगैरे. कॉमन पोटेन्शियल दिले, सेकंड कॅपॅसिटन्स विचारलाय. 74 आहे डायरेक्टली. ओके, 74, 75, 79, ओके. हे एन ड्रॉपलेट्स वाले येत असेल तुम्हाला. 77 ऑल्सो, ओके. 72, 73 यातलं कुठलं नाही आहे ना बघा. 72, 73. चला बघा सिक्वेन्शियली 74 पासून सॉल्व करा माझ्या बरोबर. 74. The capacitance of a parallel plate capacitor with air as a medium is 3 microfarad. Capacity when there is air, C0 म्हणा किंवा C air म्हणा, 3 microfarad. With the introduction of the dielectric medium between the plates, the capacitance becomes 15 microfarad. Okay, C when there is medium. काय असली पाहिजे? बाकी काय मॉडिफाय केलेलंच नाहीये. ती कॅपॅसिटी 15 मायक्रोफॅरेड दिलेली आहे. नेक्स्ट, द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. काय विचारलंय? परमिटिव्हिटी विचारली आहे. के नाही विचारला, एप्सिलॉन विचारलाय. के नाही विचारला, काय विचारलंय? एप्सिलॉन. तुम्ही के काढला असेल 5, मिस्टेक झाली असेल. परमिटिव्हिटी विचारली आहे. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी एप्सिलॉन आर किंवा कॅपिटल के नाही विचारला. काय असतोय स्मॉल के? स्मॉल के असतोय 1/4 पाय एप्सिलॉन. मीडियम असेल तर एप्सिलॉन, व्हॅक्युम असेल तर एप्सिलॉन 0. ओके, एप्सिलॉन काय असतोय? एप्सिलॉन 0 इंटू एप्सिलॉन आर. ओके, हा स्मॉल के आहे, त्यामुळे तो लिहिताना जरा असा वेगळा लिहायचा, स्मॉल के. आणि एप्सिलॉन आर म्हणजेच कॅपिटल के असतोय. ओके, एप्सिलॉन आर म्हणजेच कॅपिटल के असतोय. हे कन्व्हेन्शन फिक्स आहेत. 1/4 पाय एप्सिलॉन म्हणजे स्मॉल के आणि इप्सिलॉन आर म्हणजे कॅपिटल के, ज्याला तुम्ही डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणताय. आता काय विचारले? परमिटिव्हिटी विचारली. के नाही विचारला. ओके, सॉरी, परमिटिव्हिटी विचारली.
रिलेटिव्ह परमिटिव्हिटी नाही विचारली, म्हणजेच के नाही विचारला किंवा एप्सिलॉन आर नाही विचारला. ठीक आहे. सो आता इप्सिलॉन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहा. इप्सिलॉन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कपॅसिटी व्हेन देर इज मीडियम, कपॅसिटी व्हेन देर इज मीडियम इज इक्वल टू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कॅपिटल के इंटू कपॅसिटी व्हेन देर इज एअर. हे तर माहित आहे आपल्याला. ओके. सो कपॅसिटी व्हेन देर इज मीडियम 15 मायक्रो, कॅपिटल के म्हणजे इप्सिलॉन आर. कपॅसिटी व्हेन देर इज मीडियम इज 3 मायक्रो. मायक्रोला मायक्रो कॅन्सल करा. 15/3 इज 5 आलं. कॅपिटल के 5 आला. आपल्याला विचारलं एप्सिलॉन. एप्सिलॉन काय असतोय? एप्सिलॉन 0 इंटू के असतोय. एप्सिलॉन 0 काय असतोय? 8.85 इंटू 10⁻12 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कुलम स्क्वेअर. तर कुलम स्क्वेअर अपॉन न्यूटन मीटर स्क्वेअर युनिट तुमचं तुम्ही बघू शकताय, काय अडचण नाहीये. इथं ऑप्शन मध्ये दिसतंय, इथं सरळ सरळ कुलम स्क्वेअर अपॉन न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. के ची व्हॅल्यू किती आली आहे? 5. आता मला सांगा 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर 8.85 ला 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर कुठलं आन्सर पॉसिबल आहे? 8×45 होते ना अप्रॉक्सिमेटली. 4 काहीतरी यायला पाहिजे, कळतंय का? 4 काहीतरी यायला पाहिजे. परत 8च कसं येईल? 8.85 कसं येईल? सो आय विल गो विथ ऑप्शन नंबर सी. एवढा स्मार्ट गेस मी करणार, एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करत बसणार नाही. 8×5 40, 40च्या हिशोबाने काहीतरी आन्सर यायला पाहिजे. परत 8.8 आन्सर यायचं काही कारण नाहीये. ओके. सो नंबर्स बघा, 10⁻⁻ किंवा प्लस बघायचं काही कारण नाहीये. सो विथ दिस reply in the chat box clear and written. So select option number C and go ahead for the next question. Clear and written. पटकन. CW. Give it 1 minute and solve that question. Take its 1 mark. Next, question number 75. Energy stored in the capacitor and dissipated during charging the capacitor bear the ratio of. डायरेक्टली आन्सर सांगता येते 1:1. त्यांनी जर काही वेगळं दिलं असेल तर त्यांनी डेफिनेटली मिस्टेक केली आहे. एनर्जी डिसिपेटेड म्हणजे एनर्जी लॉस्ट. ओके. एक सिंपल थॉट सांगतो मी तुम्हाला. हा कॅपॅसिटर. ओके. या सिस्टीमला डेफिनेटली काही ना काहीतरी रेझिस्टन्स असतोय. जरी त्याला नुसत्या वायर जरी आपण लावल्या तरी त्या वायरला काही ना काहीतरी रेझिस्टन्स असणार आहेच. ओके. सो बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स बी म्हणा, कपॅसिटरची कपॅसिटी सी म्हणा. ओके. सो एनर्जी स्टोअर्ड, तर काय काय लिहितोय बघा मी. एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर ती असणार आहे 1/2. सगळं सी आणि व्ही च्या लँग्वेज मध्येच लिहायचं. ओके. काय क्यूच्या लँग्वेज मध्ये लिहायचं काय कारण नाही. 1/2 CV असतं ते. ओके. पुढं वर्क डन बाय बॅटरी. वर्क डन बाय बॅटरी. वर्क डन बाय बॅटरी जेव्हा काढता तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज फ्लोन बाय द बॅटरी. पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही बॅटरीचा, आणि लेट्स से कपॅसिटर वरती क्यू एवढा चार्ज फ्लो झालाय, म्हणजे बॅटरीने क्यू एवढा चार्ज दिला असणार, तो या पॉझिटिव्ह प्लेट वरती आला असणार. तेवढाच निगेटिव्ह चार्ज बॅटरीने काढून घेतलाय. सॉरी, पॉझिटिव्ह चार्ज बॅटरीने दिला, तो या प्लेट वरती स्टोअर झाला, आणि पॉझिटिव्ह चार्ज बॅटरीने काढून पण घेतला, तो इथं परत आला. सो विथ थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही क्यू एवढा चार्ज मूव्ह झालाय. त्याला तुम्ही क्यू इंटू व्ही किंवा व्ही क्यू असं म्हणू शकता, वर्क डन बाय द बॅटरी. आणि याचेच तुम्हाला अल्टरनेट फॉर्म्युले माहित आहेत. 1/2 आय थिंक 1/2 CV स्क्वेअर ना, 1/2 CV स्क्वेअर किंवा हाफ क्यू व्ही. 1/2 CV स्क्वेअर, हाफ क्यू व्ही किंवा क्यू स्क्वेअर अपॉन 2C. बघा रिलेव्हंट कुठला फॉर्म्युला आहे, त्या हिशोबाने फॉर्म्युला युज करा. आता इथं मला VQ किंवा QV दिसते. VQ किंवा QV दिसते. दिस इज द वर्क डन बाय द बॅटरी. म्हणजे एवढी एनर्जी बॅटरीनं तर दिलेली आहे, एवढी एनर्जी बॅटरीनं तर दिलेली आहे. QV एवढी एनर्जी किंवा VQ एवढी एनर्जी बॅटरीने दिली. त्यातली हाफ QV आता कुणाकडे आहे? कॅपॅसिटरकडे आहे. मग बाकीची गेली कुठं? बाकीची गेली डेफिनेटली हीट मध्ये गेली. ओके. सो त्याचा आन्सर आहे एनर्जी डिसिपेटेड. सो एनर्जी डिसिपेटेड लिहा. क्लिअर मिनिंग आहे, काहीही कन्फ्युजन नाहीये. एनर्जी डिसिपेटेड म्हणजे काय? बॅटरीनं दिलेली एनर्जी VQ किंवा QV मायनस कपॅसिटर मध्ये स्टोअर असलेली, मग बाकीची गेली कुठं? लॉस. सो एनर्जी डिसिपेटेड किती आली? हाफ QV. बरोबर. एनर्जी स्टोअर्ड इन द कपॅसिटर किती आहे? हाफ QV. त्यांचा रेशो काय आला? 1:1. रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. CW. सरळ लिहून टाका 1:1. 1:1.
reply in the chat box, clear and written. Write it down, understand it. क्या नाही, दिस कॅन बी सॉल्व विदिन 30-40 सेकंड्स. एक बारीक कन्फ्युजन असेल तुमचं फक्त सर ते त्यांनी मे बी मिस्टेक त्यांनी काय चुकीचं केलंय का? 1:1 नाही दिलं का? क्लिअर मिनिंग आहे एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर हाफ QV. एनर्जी डिसिपेटेड म्हणजे काय? हीट मध्ये डिसिपेट झाली ती. सो रेशो 1:1 नच यायला पाहिजे. त्यांनी 1:2 दिले. आता 1:2 केव्हा आला असतं? बॅटरीनं दिलेली एनर्जी म्हणजे वर्क डन बाय द बॅटरी इज टू एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर किंवा एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर इज टू वर्क डन बाय द बॅटरी. असा जर रेशो असतात तर आला असतं ते. ओके, आपण आपल्याला काहीच कन्फ्युजन नाहीये. ओके, त्यांची मिस्टेक असेल, जस्ट इग्नोर देम. नेक्स्ट 76 करायचं आहे का? 76 होता का डाऊट मध्ये? नाही, 75 आहे, केला तो आता. 77 आहे. ओके, क्वेश्चन 77 बघा. 77. In the circuit shown below, capacitors A and B have identical geometry. म्हणजे separation between the plates आणि area of the plates same आहे. But a material of the dielectric constant 3 is present between the plates of B. ठीक आहे, A चं काय सांगितलं नाही, म्हणजे A मध्ये एअर घ्यायची. तुमचा A जो काय आहे तो विथ एअर घ्या आणि तुमचा B जो काय आहे त्याची कॅपॅसिटी विथ मीडियम घ्या. फाईन, दोघांच्या जॉमेट्रीज आयडेंटिकल आहेत. कॅपॅसिटी ऑफ बी इज इक्वल टू के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाइम्स द कॅपॅसिटी ऑफ ए असं होणार आहे. कॅपॅसिटी कारण डायमेन्शन सगळे आयडेंटिकल आहेत, फक्त डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट फक्त एकामध्ये आहे आणि एकामध्ये नाही आहे. ओके, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए अँड बी आर रिस्पेक्टिव्हली. सिम्पल थॉट आहे, हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. आता सिरीज मध्ये काय होणार? थोडं पोटेन्शियल ए ला मिळणार, थोडं पोटेन्शियल बी ला मिळणार. ए ला किती मिळणार? लिहा, potential of A is equal to potential of A is equal to some fraction of total potential. Potential of B is again equal to some fraction of total potential. आता हा फ्रॅक्शन सांगतो मी तुम्हाला. फ्रॅक्शन साठी जायचं प्रपोर्शनॅलिटी कडे. फ्रॅक्शन साठी कुठे जायचं? प्रपोर्शनॅलिटी कडे. सिरीज कॉम्बिनेशन असेल तर ह्याच्यावरचा चार्ज आणि याच्यावरचा चार्ज सेम म्हणजे Q सेम किंवा Q कॉन्स्टंट. मग Q इक्वल टू काय असतंय? CV. मला पाहिजे आहे कॅपॅसिटी आणि व्होल्टेजचं रिलेशन, ज्यात Q काय आहे? कॉन्स्टंट. Q कॉन्स्टंट आहे. मग पहिल्यांदा करा V इज इक्वल टू अरेंज, कारण मला व्होल्टेजची प्रपोर्शनॅलिटी पाहिजे आहे. मग V इज इक्वल टू अरेंज करा. V इज इक्वल टू Q बाय C. त्यातला Q कॉन्स्टंट आहे म्हणजे V प्रपोर्शनल टू आला 1/C. V प्रपोर्शनल टू आला 1/C. प्रपोर्शनॅलिटी 1/C ची मिळाली की फ्रॅक्शन पण 1/C चा करायचा. प्रपोर्शनॅलिटी 1/C ची मिळाली की फ्रॅक्शन पण 1/C चा करायचा. So VA is equal to 1 upon CA upon 1 upon CA plus 1 upon CB. VB कसं येणार? 1 upon काय? VB कसं काढू शकता? टोटल मायनस VA पण चालतं. 10 व्होल्ट मधनं VA वजा करा, VB मिळेल, तसंही चालेल, काय अडचण नाही. ओके, पुढं 1 अप VB कसं येणार? VB काढायलाच नको, VB काढायलाच नको. काय होणार आहे? VB काय होणार आहे? 1 upon CB डिवायडेड बाय 1 upon CA प्लस 1 upon CB असं होणार आहे. आपण फक्त VA काढू, 1 upon CA. आता CA आणि CB मध्ये रिलेशन आहे, मग सगळ्या व्हॅल्यूज आपण इन टर्म्स ऑफ CA अशाच लिहूयात, म्हणजे CB ला फक्त रिप्लेस करूयात. सो हा 1 upon CA ऍज इट इज डिवाइड बाय 1 upon CA ऍज इट इज प्लस 1 upon CB. CB ला कसं रिप्लेस करायचं ठरलंय? K टाइम्स CA. K टाइम्स CA आहे का इथं? K टाइम्स CA आहे. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती दिलाय? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 दिलेला आहे. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 दिलेला आहे. सो 3 टाइम्स CA. 1/CA 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 कॉमन आणि कॅन्सल. ओके, सगळे 1/CA कॉमन येतात आणि कॅन्सल होतात. त्यानंतर इथं काय शिल्लक राहतंय? हा कॅपिटल V ऍज इट इज शिल्लक राहतोय, तर 10 व्होल्ट आहेच. ओके, फाईन. आता पुढचा सिंपल थॉट काय असणार आहे? पुढचा सिंपल थॉट असा असणार आहे, ते इथंच कॅल्क्युलेशन करतोय मी. व्होल्टेज अक्रॉस A ते किती येणार बघा? 1/CA 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 कॉमन आणि कॅन्सल. सो 1 upon 1 प्लस 1/3 ऑफ V. सो आता हिचं आन्सर किती येणार? हे 3 वरती गेलं, 3 प्लस 1 4 आलं. 3/4 ऑफ V. 3/4 ऑफ V. V किती आहे? 10 व्होल्ट आहे. 10 चं 3/4 किती आलं? 7.5 आलं, बरोबर ना? 75%. 3/4 म्हणजे 10 चं 75% किती येईल? 7.5 येईल. सो VA 7.5 आला. VA 7.5 आला, रिमेनिंग 2.5 असेल. रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. CW 77 बोला.
डाऊट असेल विचारा, परत सांगायचं असेल सांगा. हे तर माहितच असेल तुम्हाला, ए के एप्सिलॉन 0 अपॉन डी. आता ज्यात के 1 आहे त्याचा के लिहायची गरज नाही, ज्याचा के आहे त्याला के लिहा ऍज इट इज. बी मध्ये डायइलेक्ट्रिक आहे, मग ए मध्ये नाही असं घ्यायचं. क्लिअर अँड रिटर्न, गुड. समजलं. नेक्स्ट 79 करायचंय. झालंय ना. बघा. Two capacitors C1 and C2 are connected in the circuit as shown in the figure. C1, C2. इथे एक बॅटरी आहे, इथे एक बॅटरी आहे, ठीक आहे. The potential difference VA minus VB is. ओके ठीक आहे, VA minus VB त्यांनी विचारलेलं आहे. ऑल राईट, थोडा थोडा विचार करूयात आपण काय व्हायला पाहिजे. ओके, पहिल्यांदा तर काय करा, एक करंटची डायरेक्शन अज्युम करा. सगळ्यात पहिलं काम असणार आहे करंटची डायरेक्शन अज्युम करायची. त्यासाठी बघा कुठली बॅटरी मोठी आहे. सो ही बॅटरी मोठी आहे. ओके, सो इफेक्टिव्ह करंट आपण असा अँटी क्लॉकवाईज घेऊयात. इफेक्टिव्ह करंट कसा घेऊयात, अँटी क्लॉकवाईज घेऊयात. इफेक्टिव्ह करंट अँटी क्लॉकवाईज घेतल्यामुळं या साईडची प्लेट जी असणार आहे ती हायर पोटेन्शियल असणार, पॉझिटिव्ह चार्ज असणार याच्यावरती तेवढाच निगेटिव्ह चार्ज असणार. बरोबर, हे हायर पोटेन्शियल आहेच, हे लोअर पोटेन्शियल आहेच. करंटची डायरेक्शन अशी आहे ना, करंटची डायरेक्शन अशी आहे, त्यामुळे ह्या बाजूची जी काय प्लेट असणार ती पॉझिटिव्हली चार्ज असणार आणि तेवढाच निगेटिव्ह चार्ज इथं असणार. ओके, तेवढाच निगेटिव्ह चार्ज इथं असणार. अशा टाईपच्या सर्किटला सॉल्व्ह करायचं पहिलं टास्क एकच असते की या सर्किटमध्ये कपॅसिटर्स वरती स्टोअर्ड असणारे चार्जेस काढा इफ पॉसिबल. एकदा जर तुम्ही चार्जेस काढले, काय होतंय, पहिल्यांदा तुम्हाला होतंय असं, इथं 2 कपॅसिटर्स आहेत आणि एका कपॅसिटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स विचारलाय. ओके, त्यामुळे पहिलं टास्क हे करा की समहाऊ चार्ज मिळतोय का चेक करा. एकदा चार्ज मिळाला की क्यू इक्वल टू सीव्ही करून पोटेन्शियल डिफरन्स मिळतंय. क्यू इक्वल टू सीव्ही करून पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली मिळतंय. एकदा पोटेन्शियल डिफरन्स मिळालं की ठरवा की बी पोटेन्शियल हायर आहे की ए पोटेन्शियल हायर आहे. आता ही बॅटरी इकडे मोठी आहे ना, करंट असा फ्लो होणार आहे. ही छोटी बॅटरी आहे, ती म्हणते क्लॉकवाईज करंट, मोठी बॅटरी म्हणते अँटी क्लॉकवाईज करंट. जिंकणार मोठी बॅटरी, सो अँटी क्लॉकवाईज करंट. सो बी हायर पोटेन्शियलला पाहिजे. सो व्हीए मायनस व्हीबी विचारलंय, बी हायर पोटेन्शियलला आहे. बी हायर पोटेन्शियलला आहे तर विचार काय व्हायला पाहिजे, व्हीए मायनस व्हीबीचा आन्सर निगेटिव्ह यायला पाहिजे, हा विचार व्हायला पाहिजे. सो आय विल ऑफकोर्स गेस मारायचं असेल तर बॉम्बे आणि दिल्लीमध्ये गेस मारला पाहिजे, बी और डी मध्ये. समजतंय का, इथपर्यंत समजलं का सांगा. मी नेक्स्ट स्टेपला इक्वेशन लिहिणार आहे, चार्ज काढणार आहे आणि क्यू इक्वल टू सीबी करून आयदर आन्सर 8 येईल किंवा 12 येईल. मी -8 किंवा -12 मधलं सिलेक्शन करणार आहे. थॉट समजून घ्या. क्लिअर, थॉट समजलाय. लिहायचं इक्वेशन, किर्चॉफ्स लॉ वापरायला सुरुवात करा. काय करतोय बघा, जरा ऑब्झर्व करायचं फक्त. पहिल्यांदा या बॅटरीचा विचार करतोय. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ इज पॉझिटिव्ह लिहून टाका. ईएमएफ इज पॉझिटिव्ह लिहून टाका. +24. आता इन द डायरेक्शन ऑफ करंट चाललाय, त्यामुळे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज न्यूमरिकल व्हॅल्यू V1 असेल, न्यूमरिकल व्हॅल्यू V1 असेल. ओके, पण इन द डायरेक्शन ऑफ करंट चाललोय आणि व्होल्टेज मेजर करताय, त्यामुळे ते सरळ निगेटिव्ह घेऊन टाका. सो मायनस, विषय संपला. पॉझिटिव्ह पुढे आलो, परत अँटी क्लॉकवाईज ट्रॅव्हर्स करतोय. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, ईएमएफ इज निगेटिव्ह. इथं आलो, इन द डायरेक्शन ऑफ करंट चाललोय. जी काही न्यूमरिकल व्हॅल्यू असेल इथल्या पोटेन्शियलची, जी काही न्यूमरिकल व्हॅल्यू असेल ती आता निगेटिव्ह घ्यावी लागेल इन द डायरेक्शन ऑफ करंट चाललोय. किंवा माहित आहे ही पॉझिटिव्ह प्लेट आहे, ही निगेटिव्ह प्लेट आहे, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल चाललोय, ते सबट्रॅक्ट करावं लागेल. -V2 ही न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. परत स्टार्टिंग पॉइंटला पोहोचलो, त्यामुळे इज इक्वल टू 0 म्हणा. ओके, सो असं करून पहिल्यांदा काय करा, असं करून पहिल्यांदा V1 आणि V2 लिहायचा प्रयत्न करा. आता आपल्याला चार्ज माहित नाहीये, त्यामुळे पहिल्यांदा चार्ज काढावा लागतो. तुम्ही म्हणाल सर V1 ची व्हॅल्यू काढा, पटकन आन्सर मिळतंय. अरे बाळ, पण V1 ची व्हॅल्यू काढायला V2 पाहिजे, आणि V2 मिळायसाठी व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर 2, सेकंड कपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज मिळायसाठी सर्किट मधला चार्ज माहितच असावा लागतोय. म्हणजे पहिल्यांदा V1 ला पण रिप्लेस करायचं. जे पाहिजे V1 पाहिजे मान्य आहे, पण V1 ला पहिल्यांदा रिप्लेस करावं लागतंय आणि परत आणावं लागतंय इक्वेशन मध्ये. आणूया. आता इथं काही टेन्शनच नाही, ही न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. सो सरळ क्यू इक्वल टू सीव्ही टाका. ह्याची कपॅसिटी किती आहे, सी किती आहे, 2 मायक्रो. सो 2 मायक्रो लिहून टाका. सॉरी, आय थिंक मी मिस्टेक केली. व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन सी म्हणा. व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन सी ना, क्यू इक्वल टू सीव्ही असते.
याच्या अक्रॉस जी काय न्यूमरिकल व्हॅल्यू आहे ती व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन सी करा. सो सर्किट मधला चार्ज घ्या क्यू न्यूमरिकल व्हॅल्यू अपॉन सी, याची कपॅसिटी आहे 2 मायक्रो. ओके 2 मायक्रो. ठीक आहे. नेक्स्ट -12 ऍज इट इज. आता V2 ची न्यूमरिकल व्हॅल्यू व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन सी. सर्किट मधला चार्ज क्यूच असेल ना, याच्यावरती जेवढा चार्ज आहे तोच इकडनं फ्लो झालाय तेवढाच ह्याच्यावरती आहे. ओके, या कम्प्लीट दोन्ही कॅपॅसिटर वरती या बॅटरी मधनं फ्लो झालेले सुद्धा चार्जेस सेमच असणार आहेत आणि दोन्ही कॅपॅसिटर वरती सुद्धा चार्जेस सेमच असणार आहेत. सगळे एकाच लूपचा भाग आहेत. ओके, सो इथं परत लिहा मायनस क्यू अपॉन सी. त्याचा सी किती आहे? याचा सी 4 मायक्रोफॅरेड आहे. सो इथं सरळ 4 मायक्रो लिहून टाका इज इक्वल टू 0 लिहा. 24 मायनस 12 त्याचं आन्सर आलं 12. ओके 24 मायनस 12 चा आन्सर आलं 12. क्यू कॉमन काढून टाका. मायनस क्यू कॉमन काढा. काय होते परत? 1/2 मायक्रो प्लस 1/4 मायक्रो. 1/2 मायक्रो प्लस 1/4 मायक्रो. मायक्रो विसरायचा नाही. ओके, मायक्रो विसरायचा नाही. हे सगळं राईटला पाठवा. क्यू इज इक्वल टू 1/2 प्लस 1/4. 1/2 प्लस 1/4 काय होईल? इथं 2 न मल्टिप्लाय करा. 2/2 सॉरी 2/4 2 न मल्टिप्लाय करा. 2/4 प्लस 1/4 दॅट विल बी इक्वल टू 3/4. सो 3/4 हा मायक्रो कॉमन आलेला ऍज इट इज आणि हा लेफ्ट साइडचा 12 ऍज इट इज. ओके, सो पुढे काय होतंय? 3 1 3 3 चौक 12 4 गुणिले 4 16 मायक्रो पण लेफ्ट साइडला घ्या. सो क्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा 16 मायक्रो. क्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा 16 मायक्रो. आता ही न्यूमरिकल व्हॅल्यू काढा, या कॅपॅसिटरच्या अक्रॉसची न्यूमरिकल व्हॅल्यू काढा. ती किती आहे? V1. ती न्यूमरिकल व्हॅल्यू V इज इक्वल टू क्यू बाय सी. क्यू किती आलाय? 16 मायक्रो. सी किती आहे आपला? 2 मायक्रो. मग 16/2 16 मायक्रो अपॉन 2 मायक्रो क्यू बाय सी. आन्सर येते 8 व्होल्ट. तर हे पॉझिटिव्ह लिहायचं की निगेटिव्ह लिहायचं? ती न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. लिहा त्याला VB मायनस VA. माहित आहे B हायर पोटेन्शियल आहे, A लोअर पोटेन्शियल आहे. मग VA मायनस VB विचारतायत, लोअर मायनस हायर विचारतायत, निगेटिव्ह आन्सर येणार. एवढा स्मार्ट वर्क करा. एकदम कूल राहून आन्सर जरी सॉल्व्ह केलं तरी 1 मिनिटात सॉल्व्ह होतं. 1 मिनिटात त्याचा 1 मार्क घेऊन यायचाच आहे. ओके, VB मायनस VA -8 सिलेक्ट करा. चेक करा माझा आन्सर बरोबर आलाय का, तुमच्या बरोबर मॅच झालंय का, मेथड समजली का बघा. मी तुम्हाला आधीच सांगितलं, क्वेश्चन बघितल्या सांगितलं मी की इथं पहिल्यांदा चार्ज काढावा लागतोय. म्हणजे काय? हा एक टाईप आहे जो मला माहित आहे. एवढंच असतं. सो टाइप्स कव्हर करा, दॅट्स इट. क्वेश्चनची मेथड सिम्पलच असणार आहे. यू जस्ट कव्हर दी टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. आणि येत तर आम्हाला सगळंच आहे, त्यामुळे तुम्हाला ते टाईप फक्त कव्हर करायचे. व्हरायटी फक्त एकदा कव्हर करा. रिप्लाय मी CW क्लिअर अँड रिटर्न. $79 झाला. जायचं का पुढं? पुढं जायचं का? अभिराम 80 इफेक्टिव्ह डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हे गणित मी सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, जरा बघा. सिरीज पॅरल मध्ये पट इफेक्टिव्ह डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काढता आले पाहिजेत. सिरीज पॅरल मध्ये इफेक्टिव्ह डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट पटपट काढता आले पाहिजेत. ओके, आता हे काय कुठलं कॉम्बिनेशन आहे? इथं K1 दिसतोय, इथं K2 दिसतोय, इथं K1 दिसतोय, इथं K2 दिसतोय. प्लेट कशा लावल्यात? आडव्या ठेवलेल्या आहेत. प्लेट कशा ठेवल्यात? आडव्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे ही टॉप मोस्ट प्लेट आणि ही बॉटम मोस्ट प्लेट, या दोघांमध्ये सलग असे 2 मीडियम लावलेले आहेत. म्हणजे हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. त्याला व्हर्टिकली बघितलं पाहिजे. हे कसं आहे? सिरीज कॉम्बिनेशन आहे. हे कसं आहे? सिरीज कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. कपॅसिटर्स इन सिरीज म्हणजे रेझिस्टन्सेस इन पॅरलल. अरे रेझिस्टन्सेस इन पॅरलल म्हणजे 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. मग सेम लॉ तुम्ही कशासाठी अप्लाय करणार? 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. आता मी काय सांगतोय बघा, सर आम्हाला इफेक्टिव्ह कपॅसिटी नाही काढायची, आम्हाला इफेक्टिव्ह डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट पाहिजे आहे. काय नाही बाळांनो, ऍज इट इज लॉ लिहून टाकायचा. 1/K इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2. पण डायरेक्टली असं सॉल्व्ह करायचं नाही, कारण ऍक्च्युअल रिलेशन हे आहे. पहिल्यांदा ही अरेंजमेंट करून घ्यायची, 1/K ची अरेंजमेंट करून घ्यायची. आता याच्या पुढे काय लिहायचं? याच्या पुढे असं लिहायचं बघा, AK एप्सिलॉन 0 अपॉन डी. कपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो? जनरल फॉर्म्युला. कपॅसिटीला कसं रिप्लेस करतात? AK एप्सिलॉन 0 अपॉन डी. मी पहिल्यांदा काय केलं? 1/C. आता हे
हे सिरीज कॉम्बिनेशन आहे म्हणून मी इथं रूल लिहिला पॅरललचा. इमिजिएटली के इक्वेशन मध्ये आणले. आता राहिले कोण आणायचे इक्वेशन मध्ये? के आणला इक्वेशन मध्ये. एप्सिलॉन 0 डी आणि ए या गोष्टी आणायच्या आहेत. मग सी चा फॉर्म्युला काय असतोय? ए के एप्सिलॉन 0 अपॉन डी. ए पाहिजेलाय इथं आणायचा आहे. लिहा इथं ए. के ऑलरेडी आलाय. ए के इप्सिलॉन 0 इप्सिलॉन 0 इप्सिलॉन 0 जरी आला असता तरी कॅन्सलच झाला असता. सो लिहायची गरजच नाही. सो ए के आलाय. ए के एप्सिलॉन 0 लिहायची गरज नाही कारण कॅन्सल होणार आहे. ए के एप्सिलॉन 0 अपॉन डी फक्त वरती लिहा. सो आता डी बाय ए डी बाय ए डी बाय ए असे इक्वेशन मध्ये आणायचे. डी बाय ए डी बाय ए डी बाय ए असे इक्वेशन मध्ये आणायचे. आता विचार करायचा D1 D2 लिहायचं का A1 A2 लिहायचं त्याचा विचार करायचा. हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. पहिल्या कॅपॅसिटरचा एरिया बघा तोच आहे. दुसऱ्या कॅपॅसिटरचा एरिया पण तोच आहे. म्हणजे इथं A1 A2 म्हणायची काय गरज नाही कारण हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. हा इथं मात्र D1 D2 म्हणावं लागेल. सो A1 A2 वगैरे म्हणायची गरज नाही. सरळ हे एरिया कॅन्सल करून टाका कारण A1 A2 म्हणायची गरज नाही. ओके. मग D1 D2 मात्र म्हणायला पाहिजे. मग पहिल्या कॅपॅसिटरसाठी इथं सरळ D1 म्हणायचं, दुसऱ्या कॅपॅसिटरसाठी D2 म्हणायचं आणि इफेक्टिव्ह जो काय ओव्हरऑल कॅपॅसिटरचा जो काय डी आहे म्हणजे टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट प्लेट याच्यामधला ओव्हरऑल जो काय डी आहे त्याला ऍडिशन ऑफ D1 प्लस D2 म्हणायचं किंवा ऍडिशन ऑफ D1 अँड D2 म्हणायचं. अशी ती अरेंजमेंट करायची. ओके. आता त्यांना के इक्विव्हॅलंट पाहिजे आहे. बघा की इक्वेशन मध्ये D1 D2 K1 K2 एवढीच लोक आहेत आणि आपल्याकडे पण तेच आहे. मग पटकन लेफ्ट साईडला रेसिप्रोकल घ्यायचा. लेफ्ट साईडला रेसिप्रोकल घेतला की के इक्विव्हॅलंट अपॉन D1 प्लस D2. राईट साईडला पण व्यवस्थित रेसिप्रोकल घ्या. इथं बेरजेचं साईन आहे, इथं ऍडिशन आहे. डायरेक्टली याला रेसिप्रोकल घेतला याला रेसिप्रोकल घेतला असं चालत नाही. ही कम्प्लीट जी काय व्हॅल्यू आहे त्याचा रेसिप्रोकल होणार कारण मध्ये ऍड साईन आहे प्लस साईन आहे. सो 1 डिवायडेड बाय असं होणार ते D1 अपॉन K1 प्लस D2 अपॉन K2 हे असं व्हायला पाहिजे. सर अजून पण आन्सर नाही मिळालं कारण काय पाहिजे अजून पण आपल्याला के इक्विव्हॅलंट पाहिजे. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून बघा. असा जर ऑप्शन जर डायरेक्टली दिसला तर ते तर तुम्ही टिक करालच पण नसेल तर करा सॉल्व्हिंग. तोपर्यंत करा जोपर्यंत ऑप्शन्स मॅच होणार नाही कशा बरोबर. हे D1 अपॉन K1 ऍज इट इज प्लस D2 अपॉन K2 ऍज इट इज. आता इथं कुठेही अशी अरेंजमेंट नाहीये. आपण केलेली जशी अरेंजमेंट आहे इथं डिनॉमिनेटर मध्ये तशी कुठल्याही डिनॉमिनेटर मध्ये ऑप्शनच्या ती अरेंजमेंट दिसत नाही. मग मी काय करणार? मी माझी अरेंजमेंट बदलणार. काय होईल माझी अरेंजमेंट आता? हे D1 K2 होणार. D1 K2 होणार लेफ्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि इथं D2 K1 होणार प्लस D2 K1 आणि हा K1 K2 जो मल्टिप्लाय होणार तो वरती जाईल. K1 K2 जो मल्टिप्लाय झालाय तो वरती आणि वरती ऑलरेडी D1 प्लस D2 आहे. सो आता मी ऑप्शन शोधायला चालू करणार ज्यात वरती D1 प्लस D2 आहे. असा एकच ऑप्शन आहे ऑप्शन सी आणि बाकी सगळं मॅच झालेलंच आहे. आता क्लिअर अँड रिटर्न रिप्लाय करा. पहिला बघा कॅपॅसिटर सिरीज आहेत की पॅरलल आहेत. एकदा सी लिहून झाला की पटकन के लिहून घ्या. के इक्विव्हॅलंट K1 K2 लिहून घ्या. मग काय ते आणा. सी ला कसं लिहायचं असते? ए के इप्सिलॉन 0 लिहायची गरजच नसते याच्यामध्ये कारण सगळे इप्सिलॉन 0 कॅन्सल होणार असतात. ए के इप्सिलॉन 0 अपॉन डी. तो अपॉन डी आता परत खाली लिहायची गरज नाही. तो वरती जाणार आहे माहिती आहे तुम्हाला. मी सी ला रिप्लेस करायला लागलाय. सी डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो डिनॉमिनेटर मध्ये काय लिहा? ए के इप्सिलॉन 0 लिहायचंच नाही. इप्सिलॉन 0 ए के अपॉन डी लिहायचं. तो डी डायरेक्टली वरतीच लिहायचा. असं करायचं. रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. पुढं 81 सिरीज पॅरलल शिकवलं होतं तुम्हाला. व्होल्टेज वगैरे विचारतो. 82 83 84 कुठला आहे बघा. 83 84 इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी वगैरे हे आता तुम्ही अगदीच फास्ट कॅल्क्युलेट कराल. याचा 1 आहे, याचा 2 आहे, याचा 1 आहे. 2 2 2 पॅरलल आहे. किती झालं? 6 झालं. 6 झालं. 1 6 आणि 1 6 आणि 1 सिरीज आहेत. कॅपॅसिटर पॅरलल रेजिस्टन्स इन सिरीज. 1 6 आणि 1 1 6 आणि 1 कसे आहेत? 1 6 आणि 1 करू शकताय मग ते 1 6 आणि 1 सिरीज मध्ये. कॅपॅसिटर इन सिरीज म्हणजे रेजिस्टन्सेस इन पॅरलल 1/1 प्लस 1/6 प्लस 1/1 असं करून 1 अपॉन सी इक्विव्हॅलंट काढा. 6 ने मल्टिप्लाय करा.
6 + 1 + 6 म्हणजे 13, 13/6. पटकन आन्सर द्यायचा नाही, रेसिप्रोकल घ्यायला पाहिजे, लेफ्ट साईडला राईट साईडला पण घ्या. सो ते 6/13 आहे. ऑप्शन मध्ये फसवायला दोन्ही ऑप्शन आहे, 13/6 पण आहे, 6/13 पण आहे. आपण चुकायचं नाही. 2 2 2 पॅरलल, पॅरलल म्हणजे कॅपॅसिटर्स इन पॅरलल म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीज, मग ते 6 होणार. 1 6 आणि 1 ते सिरीज म्हणजे रूल पॅरललचा. 1 6 आणि 1 हे सिरीज, रूल पॅरललचा. 1/c इक्विव्हॅलेंट, ते 13/6 येते. गडबडीनं आन्सर सिलेक्ट होते 13/6. एवढी मिस्टेक करायची नाही. ते 1/c इक्विव्हॅलेंट आहे, ते रेसिप्रोकल लेफ्ट साईडला घ्या, राईट साईडला पण घ्या. असले क्वेश्चन सोडायचे नाहीत, अटेम्प्ट करायचेच. पुढं 85. इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स विचारलाय. हे दोघं सिरीज, C1 काढा, C2 काढा. हे दोघं सिरीज, त्याला हा पॅरलल. सिरीज पॅरलच आहे, फक्त आता कॅपॅसिटीच्या व्हॅल्यू नाही दिलेल्या, फॉर्म्युला लिहायचा आहे. याचा एरिया A/2, ह्याची सेपरेशन D/2, एरिया A/2 सेपरेशन D/2, एरिया A/2 सेपरेशन ओव्हरऑल D चालते इक्वेशन मध्ये. $86 दोघं सिरीज मध्ये आहेत, त्याला हा पॅरलल आहे. आणि एनर्जी स्टोअर्ड विचारली आहे. इफेक्टिव्ह कॅपॅसिटी काढा, 1/2CV² करा. सिरीज आहेत, R2R सारखं आहे बघा हे. इफेक्टिव्ह कॅपॅसिटी काढा, याला हे दोघं मिळून पॅरलल मध्ये आहेत. पहिला या दोघांचा सिरीज काढा, त्याचं उत्तर याला पॅरलल आहे. आणि 1/2CV² करून एनर्जी स्टोअर काढा. कंडेन्सर सिस्टीम म्हणजे कॅपॅसिटर सिस्टीम. 87. झाले काय? एक्सरसाइज 1 संपला. करंट इलेक्ट्रिसिटी करूया. 1 मिनिट आहे, मी मीटिंग बंद करतो, नवीन मीटिंग होस्ट करतो. करंट इलेक्ट्रिसिटीचे सरळ आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये सॉल्व्ह करूया. ओके, 1 मिनिटात मी लगेच आता मी लगेच मीटिंग एंड करतो आणि लगेच तुम्ही 1-2 मिनिटात जॉईन व्हा.